नमस्कार मित्रांनो, आज भौतिकशास्त्र या विषयावरचे आपण थोडे प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यावरचे आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न बघणारी व्हिडिओला लाईक आहे, सबस्क्राईब करा. चला, आता त्याच्यात मूलभूत राशी अशा अशा राशी आहेत ज्या एकमेकांवर अवलंबून नसतात आणि यांच्या मदतीने इतर सर्व राशी व्यक्त केल्या जातात. आंतरराष्ट्रीय प्रणाली SI सिस्टीममध्ये 7 मूलभूत राशी निश्चित केल्या आहेत. आता भौतिक राशी, SI युनिट आणि चिन्ह काय आहे आपण हे बघूया. आता लांबीचं युनिट काय आहे? मीटर. त्यानंतर त्याचं चिन्ह आहे M. त्याच्यानंतर वस्तुमान आहे, वस्तुमान त्याचं युनिट आहे किलोग्रॅम. आता ते चिन्ह आहे KG. त्यानंतर वेळ आणि काळ म्हणजेच टाईम, त्याला आता त्याचं SI एकक आहे सेकंद आणि त्याचं चिन्ह आहे S. त्यानंतर विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट, त्याचे आहे ॲम्पियर, त्याचं चिन्ह आहे A. त्याच्यानंतर तापमान टेम्परेचर, त्याचं आहे केल्विन, SI युनिट आहे केल्विन आणि त्याचं चिन्ह आहे K. त्यानंतर पदार्थाचे प्रमाण, आता पदार्थाचे प्रमाण त्याचं आहे SI युनिट मोल आणि त्याचं चिन्ह आहे मोल. त्यानंतर प्रकाशाची तीव्रता, आता प्रकाशाची तीव्रता आणि त्याचं SI युनिट आहे कॅन्डेला आणि त्याचं आहे चिन्ह आहे CD. हे आहेत मूलभूत राशीमधले SI युनिटमधले मूलभूत राशी आहेत. धन्यवाद.